स्क्वेअर. काय मग मिस ची चौका वृंदा मॅडम. अगं बरं झालं तू आलीस. चल कालचे राहिलेले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ए गप, पुरे झालं तुझं नाटक. सारखं काय पुस्तक पुस्तक. नाटक नाही तर काय. तुला काय वाटतं मला काय कळत नाही? माझ्या चेहऱ्यावर लिहिलंय का की मी बावळट आहे म्हणून? अगं काय बोलतेस? आणि मी कधी म्हंटल असं तुला? म्हटलं नाहीस पण समजते तर आहेस ना. काय झालं सायली? अभ्यासाचं नाटक करून तू इथे बाहेर फिरतेस आणि तू तिकडे तुझा रोमिओ मिस्टर मायनस तुझ्याकडे गपचूप गपचूप बघतोय. काय? काय हरीश, आलास का रे पुण्यावरनं परत हात हलवत? मला काय वाटलं होतं माहितीये सुमित्रे, जाताना हा लाल बस मधनं गेलाय तर येताना निदान लाल दिव्याच्या गाडीतनं तरी येईल. गाडीचं जाऊ दे रे, निदान लाल दिवा हातात तरी घेऊन यायचं, हो की नाही ग? तुम्ही बाबूराव काकांच्या काय ते विहीन होणार आहात ना, आणि वृंदाची सासू होणार आहात म्हणून तुमची फालतू बडबड ऐकून घेतोय. नाहीतर काय काय केलंस रे तीड दमडीच्या नेत्या? अरे गल्लीतलं कुत्र विचारत नाही तुला, आणि या कांता चोरगेला धमक्या द्यायची हिम्मत करतोस होय रे? पण लाव. लागत नाहीये फोन. कसला डबडा फोन आहे, लागणार कसा? एक चेलाय कल्लूभाई म्हणून, तो बघू का भेटतो का? फार वेळ नाहीये सुमित्रे, कसंही करून आजच्या दिवसात काम व्हायला हवं. तू सांगितलेल्या मेथडने मी सम सोडवलं तरी सुद्धा माझं उत्तर चुकतंय. अगं हो, माझंही उत्तर येत नाहीये. मी पण 3 मेथडनी ट्राय केलं पण सुटतच नाहीये गा प्रॉब्लेम. काय करायचं? ए मालती मिसला फोन करून विचारूया. नाही थांब, मी आधी एकदा सोडवून बघते, नाहीतर करू मालती मिसला फोन. पण खरंच हा खूप किचकट प्रॉब्लेम आहे. किती वेळा सोडवून पाहिला तरी काहीही केल्या हा प्रॉब्लेम सुटत नाही. मला वृंदासाठी गिफ्ट घ्यायचंय लग्नाचं, पण समजतच नाही काय देऊ तिला गिफ्ट, म्हणून सल्ला हवाय. येस, एक आयडिया आहे माझ्याकडे. आयडिया कसली? वृंदासाठी काय गिफ्ट घ्यायचं ते तू माझ्यावर सोड. पण तुम्ही असं कोणतं गिफ्ट आणणार आहात? नाही, त्याचा अजून काही विचार केला नाहीये मी, पण मी म्हटलं ना तुला माझ्यावर सोड म्हणून. फक्त त्यासाठी काही पैसे लागतील. किती लागतील? हा, मी तर फार जास्त लागणार नाहीत, फक्त 15,245 रुपये. किती? 15,245. तुला फार जास्त वाटत असतील तर मी एक काम करतो, वरचे 45 रुपये मी भरतो, बाकी उरलेले तू दे. त्यापेक्षा गिफ्ट मीच विकत घेतो. राहू दे. अरे प्रसाद, तू माझा एक प्रसाद. अरे कमी बजेट मध्ये सुद्धा आणता येईल रे गिफ्ट. लक्ष्मीकांत, काय खरं नाही तुमचं. नाही, तुमच्या मेंदू नावाच्या टोपलीतनं सगळ्या युक्त्या संपलेल्या आहेत. आता तो भोसले माझा भोसकून खून केल्याशिवाय राहणार नाही. क्या तकलीफ है आपको? ह्या कांता वहिनी यांच्या मुलाचं लग्न मोडायचंय. हा, हे काम आहे आमचं. अहो काय बघताय, काय कसला विचार करताय? आता फार विचार करू नका, लवकर बोला. काम करू शकणार आहात की नाही? लग्न उद्यावर आलाय, फार वेळ नाहीये हातात. वो दुल्हन क्या नाम है उसका? वृंदा. वृंदा, तिला संपून टाकायचंय का?